तर साताराच्या फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने राज्यभरामध्ये खळबळ उडाली। वैद्यकीय अहवालामध्ये फेरफार करण्यासाठी तिच्यावरती राजकीय दबाव होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। यानंतर या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा सुरुवात झाली आहे। बघूया। माजी खासदाराचे उडवाउडवीचे उत्तर देतात, माझा संबंध नाही। तर माझं म्हणणं आहे की त्यांच्या सेक्रेटरीचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट काढा आणि सीडीआर रिपोर्ट आला त्यांच्यावर कारवाई करा। पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन हे रणजित निंबाळकरच्या घरगडी असल्यासारखे काम करतात। महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे। वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे। SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी। फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले। त्याचं कारण म्हणजे त्या डॉक्टर तरुणीने वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी पोलीस आणि राजकारण्यांकडून दबाव टाकत असल्याची तक्रार केली होती आणि त्याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांवरती आरोपांची राळ उठवली आहे। राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टरशी बोललेले आहेत आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा। महिला डॉक्टरने जुलै महिन्यात वरिष्ठांना दिलेल्या पत्रात राजकीय दबावाचा उल्लेख केला होता। 31 जुलै 2025 रात्री 12 वाजता पोलीस हवालदार ND चतुरेंनी आरोपी मल्हारी चणेला रुग्णालयात आणलेलं होतं। आरोपीची टोडी इको करण्याची सूचना त्या महिला डॉक्टरांनी केली। दरम्यान आणखीन एक आरोपी स्वप्नील जाधवचा रक्तदाब कमी झाल्याचं महिला डॉक्टरनं सांगितलं होतं, पण डॉक्टर धुमाळ, डॉक्टर केशव यांच्या सूचनेनंतर महिला डॉक्टरने आरोपीला फिट प्रमाणपत्र दिलं। दरम्यान खासदारांचे 2 PA सरकारी रुग्णालयात आले। PAने महिला डॉक्टरचं खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं। पोलिसांची तक्रार असल्याचं खासदारांनी महिला डॉक्टरला सुनावलं होतं। महिला डॉक्टरच्या पत्रातील त्या उल्लेखामुळे विरोधक रणजित निंबाळकरांविरोधात आक्रमक झाले। इकडे खासदार सुप्रिया सुळेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाशी फोनवरती संपर्क करून त्यांना धीर दिलाय। मुख्यमंत्री जर संवेदनशील असतील तर त्यांच्या खासदार रणजित सिंह निंबाळकरांची देखील याच्या चौकशी झाली पाहिजे आणि जो तिने जॉब दिलाय ह्या जॉब ही सुसाईड नोट आहे तिच्या हातावरची सुसाईड नोट नाही। हिच्यात जे काही अधिकारी आहेत, कोण धुमाळे, कोण पत्रे, कोण पोलीस उपनिरीक्षक आहे, कोण खासदार आहे, कोण त्याचे 2 PA आहेत, ह्या सगळ्यांनी तिला छळलंय आणि ह्या सगळ्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली। ह्या सगळ्याची ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा, यांचे CDR काढा। सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी बीडच्या वडवणीत जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली। तसंच या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरती टीकास्त्र टाकलंय। ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात। पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। काय म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणजे पोलीस निर्ढावलेले आहेत। कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे। इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे। विरोधकांप्रमाणेच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही पीडित कुटुंबियांची भेट घेतली। या प्रकरणी SIT स्थापन करण्याची विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दुसरीकडे विरोधकांनी यात राजकारण करू नये असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। मी लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन याच्यामध्ये IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी। क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे। हा गंभीर विषय आहे। मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे। कोणाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह
मी धरणार आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने पोलीस आणि राजकारण्यांचा सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती असलेला दबाव चव्हाट्यावरती आलाय. आता तरी सरकार हे सगळं मोडून काढण्याची भूमिका घेणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.